पाकिस्तान म्हणजे पोकळ आव आणून बढाया मारणाऱ्या राजकीय नेत्यांनी ठासून भरलेला देश। ऑपरेशन सिंदूर नंतर तर हे नेते वाटेल ते बरोड लागले, फुशारक्या मारतायत। यात अगदी पाकिस्तानचे अध्यक्ष राष्ट्रपती आसिफ अली झरदारी देखील मागे राहिलेले नाहीत। मे महिन्यात झालेल्या युद्धात पाकिस्तानने भारताच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं असा दावा त्यांनी केला। मात्र त्याच वेळी भारताच्या उत्तराला घाबरून बंकरमध्ये जाण्याची पाकिस्तानी नेत्यांची तयारी होती हे देखील त्यांनीच कबूल केलं। पाहूया दुटप्पी पाकिस्तानच्या दुटप्पी नेत्यांची वाचाळवाणी। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे तसे केवळ नाममात्र प्रमुख आहे, मात्र अधूनमधून ते अशी काही विधानं करतात की पाकिस्तानचीच कीव यावी। पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान आणि झरदारी यांच्या पत्नी बेनझीर भुट्टो यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कराची इथल्या रॅलीत ते सहभागी झाले होते। या कार्यक्रमात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी देखील उपस्थित होते। त्यावेळी बोलताना आसिफ अली झरदारी यांनी काय मुक्ताफळं उधळली ते पाहूया। यहाँ भुट्टो साहब के वारिस बैठे हुए या बीबी साहिबा के वारिस बैठे हुए, ये सब वर्कर, ये सब हम जंग के मैदान के लिए खुद तैयार हैं। हम खुद हथियार मुल्क को, अपने मादरे वतन को बचाने के लिए। तो ये भूल जाओ कि रोटी होगी गोली होगी, रोटी होगी गोली होगी। हम गोलियां मारेंगे, तुम क्या गोली मारोगे। झरदारी यांच्या मते मे महिन्यात झालेल्या युद्धात पाकिस्तानने भारताच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं। यानंतर भारत सरकारला समजलं की युद्ध हा मुलांचा खेळ नाही असं झरदारी म्हणतात। इतकंच नाही तर भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्ताननं संयम दाखवला, याबाबत भारतानं कृतज्ञ असलं पाहिजे असंही ते पुढे बोलले। जर पाकिस्ताननं ठरवलं असतं तर आणखी भारतीय लढाऊ विमानं पाडली असती असाही दावा झरदारी करतात। तो ये फौज का जिसने आंखों में आंखें डाल के हमारी गवर्नमेंट की सुपरविजन में इंडिया को ऐसा मुंह तोड़ जवाब दिया कि उनको पता पड़ गया कि ये खेड नहीं है, वाणे आदि समझे। मोदी को पता पड़ गया कि ये सब वर्कर, ये सब हम जंग के मैदान के लिए खुद तैयार हैं। त्याचवेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी नेत्यांची किती घाबरगुंडी उडाली होती याची कबुली देखील स्वतः झरदारींनीच दिली आहे। सुधरी है, इसने आके मुझे कहा कि सर वो जंग शुरू हो गई है। ये वैसे तो मैंने उसको 4 दिन पहले बोला था कि जंग होने वाली है, मगर उसने मुझे आके कहा कि सर वो बंकर में चले। मैंने कहा शहादत आनी है तो यहाँ ही आएगी, बंकरों में नहीं मरते लीडर, मैदान में मरते हैं, यहाँ नहीं मरते बंकरों में बैठ के। मात्र त्याच वेळी आपण घाबरलो नाही, आपण शहीद होण्यास तयार होतो असाही दावा ते करतात। त्यांच्या या दाव्यांवर भारतातून सडेतोड टीका करण्यात आली आहे। See, Asif Ali Zardari is Mr. 10% of Pakistan. He has a black past. He is the most corrupt politician, and that's why they have put him in a corner and made him a president who has no say. Now, having said that, if Asif Ali Zardari's advisor is telling him to go into the bunker, even Asim Munir was inside the bunker when India attacked. So nothing new. All their political leadership, all their military commanders were in the bunkers, only the soldiers were fighting it out and they got killed. And this is a lie again. दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांनीही या कार्यक्रमातून पाकिस्तानचे सीडीएफ आसिम मुनीर यांचं तोंड भरून कौतुक केलंय, तसंच आपल्या आई-वडिलांचंही कौतुक केलंय। पाकिस्तान और चीन की दोस्ती, जिसकी बुनियाद कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो ने रखा, जिसको शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो ने आगे लेके चला, और जिसमें सदर जरदारी ने सीपैक की बुनियाद रख के उस दोस्ती को कहां से कहां के ले गया, और जिसके नतीजे में जो पाकिस्तान की जीत हासिल हो चुकी है। सध्या पाकिस्तानात प्रचंड अशांतता पसरलीये। वर्षभरात पाकिस्तानात अनेक हल्ले झालेत। सिंध बलूच प्रांतात तर स्वातंत्र्य चळवळींनी वेग पकडलाय। महागाईनेही 2025 मध्ये उच्चांक गाठला। त्यामुळे पाकिस्तानातच शहबाज शरीफ सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे। त्यामुळे पाकिस्तान सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या पीपीपीच्या बिलावल भुट्टो यांनी आणि राष्ट्रपती झरदारी यांनीही भारताविरोधात गरळ ओकत स्वतःच्या सरकार विरोधातला असंतोष कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केलाय। मात्र हे करतानाही पाकिस्तानची युद्धखोरी भूमिकाही लपून राहिलेली नाही, हे आसिफ अली झरदारींच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.